त्यांना संत साहित्यात अभ्यासाची आवड आहे. गेली 2 वर्ष ते अव्याहत ज्ञानेश्वरी निरूपण सेवा करत आहे. रघुवीर समर्थ शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व संतांना वंदन करतो. समर्थांना वंदन, सद्गुरूंना वंदन, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आपणा सर्व श्रोत्यांना नमस्कार करून आजची ही प्रासंगिक सेवा आहे. आपण अभ्यासार्थी आहात म्हणजे बोलायला थोडीशी भीतीच वाटते कारण खूप अभ्यास केलेला आहात मंडळी. कारण आमच्या सहवासात अशी मंडळी खूप आहेत. मला असा पत्राद्वारे किंवा असा अभ्यास करायला जमला नाही, पण अभ्यासबोधाचा अभ्यास आपला माझा आणि गुप्तपणाने करतो. फारसा बाहेर काय करायला जमलं नाही मला, म्हणून खूप आपल्याबद्दल अभिमान वाटतो आणि त्या अभिमानाचाच विचार करून तुमच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो की फार सुंदर गोष्ट आपण केलेली आहात. सर्टिफिकेट की प्राप्त केलेली आहात, त्यातलं काहीतरी ज्ञान प्राप्त केलेले आहात. माझ्याकडे एक विचार दिलेला होता संयोजकाने, जन्मा आली याचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार व्हावे. ऐसे नरदेहाचे उचित काही करावे स्वहित यथा नुक्ता चित्तवित्त सर्वोत्तमेही लावावे. मला वाटते दुसऱ्या दशकातल्या चौथ्या समाजामधले ओव्या आहेत. अतिशय मार्मिक असं वर्णन समर्थ या ओवीतून आपल्याला सावधान करतात. कारण मुळात सगळ्यात पहिल्यांदा सावधान झालेले संत कोणतं असतील तर समर्थ आहेत आणि तो विचार फार महत्त्वाचा आहे. आणि आपल्या त्या एका अनुभवावरून आपण किती सावध असायला पाहिजे या गोष्टी आपल्या लक्षात येतील. म्हणून प्रपंच मागू नये कधी. ज्यांचे आपण सेवा करतो उपासना करतो, प्रपंच मागू नये म्हणजे आला वाटायला तर घ्यावा लागतो, त्याला काय मुद्दा नाही, पण मागू नये. मुळात मात्र मागतो आपण प्रपंच म्हणजे आम्ही दुःखच मागतो आणि सुखी व्हावं असं म्हणतोय. गंमत आहे की नाही बघा. आपण प्रपंच मागतो म्हणजे प्रपंच काय आहे, दुःखरूप आहे, म्हणजे आपण दुःखच मागतो ना. आणि देवाला म्हणतोय मला सुखी ठेव. काय देऊन? विष देऊन मला जिवंत ठेव असं म्हणण्यासारखा प्रकार आहे. वास्तविक हा विषाचाच आपण प्याला घेत असतो आणि सारखं सारखं विष मागतो. आलं वाट्याला तर घ्यावंच मुळात, पण त्याला काही विलाज नाही. पण मागणं हा मोठा आपला काय आहे, अपराध आहे म्हणण्यासारखे संत सांगतात. म्हणून जन्मा आली याचे फळ काही करावे सफळ ऐसे न करता निर्फळ भूमिभार होय. असं जर नाही केलं, समर्थ बोलतात संत सांगतात त्याप्रमाणे नाही केलं तर जन्मा आल्याचं सगळं वाया निघून जातं, व्यर्थ जातं. म्हणून मनुष्य देहाचं जे उचित आहे, नरदेहाचे उचित काही करावे स्वहित. सर्वात श्रेष्ठ दर्जाचा उपदेश आपल्याला समर्थ करतात. नरदेहाचं उचित काय असेल तर आपलं स्वहित साधावं. आणि स्वहित, हित शब्दाचा अर्थ फायदा तोटा नव्हे बरं काय. बरेच वेळा फायदा तोटा आपण आपल्या व्यवहारात बघत असतो. आम्ही प्रापंचिक गृहस्थाश्रमी लोक काय करतो, यात फायदा कोणता आहे किंवा यात तोटा होईल काय, तर संत तो करत नाहीत. संत आपल्या जीवाचं हित कशात आहे पाहतात. हे हित जे आहे त्याला अंतिम हित म्हणतात. ते अंतिम हित इथं समर्थ सांगतात. जन्मा आलियाचे फळ काय करावे फळ, काहीतरी असं करावं की ज्यामुळं मी जो देहानं जाणार आहे पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणतात त्याप्रमाणे मी शिल्लक राहणार आहे. आता शिल्लक राहणार आहे म्हणजे पुतळ्यांच्या दृष्टीनं नव्हे बरं काय, पुतळे बांधण्यासाठी शिल्लक राहावे नव्हे. कारण पुतळ्याची दुरवस्था आपण बघतो आता, तर ते पुतळे नसावेत आणि पुतळ्याची इच्छा पण करू नये. आपणच आपला अगोदर विचार करावा की पुतळा नको आणि माझे फोटोसुद्धा घरात लावू नका. बऱ्याच वेळा असं होतं की फोटो लावले की काय केवढा अभिमान वाटतोय, पण काय फोटो लावून काय मुक्त झालेला कोण बघायला मिळत नाही. फोटोच्या पाठीमागे खाली आपण लिहिलेलं असते वै. वै म्हणजे काय, वैकुंठवासी झाले कै किंवा कैलासवासी झाले. आता वैकुंठवासी झाले की नाही कुणाला माहिती का, कुठं गेलेत काय पत्ता नसतोय आपल्याला, कुठं जातात माणसं ती. आणि त्यामुळे तरी पण आपण म्हणतोय का ते आदरानं आपण लिहितो वै.
वही मला तरी वाटतं वैतागाने गेले की काय म्हणून लिहितात का काय समजत नाही. कै एक लिहितात काय कैदेतून सुटले म्हणून कै लिहितात काय कुणाला माहिती. फार मोठी कैद आहे आणि या कैदेतून सुटण्यासाठी जर कुठला कैलास आणि वैकुंठ आपल्याला बघू पण त्याचा विचार त्या नाही. आपण मरण्यापूर्वीचा वैकुंठ अनुभवता आला पाहिजे, मरण्यापूर्वीचा कैलास आपल्याला अनुभवता आला पाहिजे. तेच जन्म आलियाचे फळ काय करावे सफळ असं समर्थ सांगतात. म्हणून मनुष्य देहाचं उचित काय असेल तर आत्मज्ञानाची प्राप्ती. मोक्ष प्राप्त झाला तर मिळवलं. केवढी प्रॉपर्टी मिळवली, धनधान्य मिळवली, किती मुलांना जन्म दिला, त्यांना सुशिक्षित केली किंवा आणखीन कुठं परदेशात पाठवली, यानं जन्माचं फळ सार्थक होणार नाही. किती मग आपल्याला काय लौकिकदृष्ट्या काहीतरी मान्यता मिळेल. लोक म्हणतील अमक्या अमक्यांचा मुलग्याचं पॅकेज एवढं आहे एवढं बोलतील. या पलीकडे त्या पॅकेजचा आपल्याला उपयोग नसतोय. नंतर खाताच येत नाही आणि कसलं पॅकेज आणि काय काय घेऊन काय उपयोगाचं नसते. समोर ताट मांडलेलं असतंय आणि काय खाता येत नाही. मग पॅकेजचं कशाला बोलायचं, मुलांच्या काय उपयोगच नसतोय. तरी पण आपण बोलतोय बरं का. आणि बोलण्यासाठीच नाते आता शिल्लक राहिलेत. फक्त म्हणायचं हा माझा मुलगा. ही बघितली का मध्यंतरी उभारली ना लाल साडीची, ती माझी सून आहे सांगायसाठी. आता त्या सुनेचं आणि त्या सासूचं जे काय असतं रिलेशन त्या दोघींनाच माहीत असते. फक्त सांगण्यासाठी आपण नाते असं. खरं जन्माला आल्याचं फळ कोणतं असेल तर काही करावे सफळ आयशे न करता भूमिभार व्हावे. कशाला उगीच जन्माला यायचं नाही का मरून जायचं. यायचं जन्माला नाही मरून जायचं म्हणजे खायचं इथलं म्हणून भूमिभार म्हणतात समर्थ. इथलं खाल्लंच फुकट आणि ज्याने खायला तुला दिलं आम्ही काय कुणाचे खातो रे ते तो राम आम्हाला देतो रे. त्या रामाचं स्मरण कधी न करता जर गेलास तर भूमिभार झालास एवढंच सांगायचं आहे. म्हणून नरदेहाचं उचित त्याच्या पुढचीच उभी आहे बघा ती. नरदेहाचे उचित काही करावे स्वहित. काहीतरी स्वहिताचं करायला पाहिजे. म्हणून नरदेहाने मी जन्मालो तर कोणता हेतू असावा हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून नरदेहाचा प्राप्त करायचं, नरदेह प्राप्त झाला तर त्या नरदेहानं प्रपंच करावा की परमार्थ करावा. आता प्रपंच करायचा म्हटलं तर प्रपंच करावा असा शब्दप्रयोग चुकीचा आहे मुळात. कारण प्रपंच होतो, परमार्थ करावा लागतो. दोन मुद्दे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे बरं का. कारण परमार्थ हा पुरुषार्थ मानलेला आहे. पुरुषार्थ म्हणजे पुरुष प्रयत्नाने होणारा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, शेवटचा मोक्ष हा पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ म्हणजे काय, प्रयत्नानं स्वप्रयत्नाने जी गोष्ट साध्य केली जाते त्याला पुरुषार्थ म्हणतात. आता हा पुरुषार्थ जर असेल मोक्ष हा तर प्रपंच हा काय पुरुषार्थ आहे. पण आपण म्हणतो मात्र एवढं केलं मी, एवढी घरं बांधली, एवढे सगळ्या गाड्या काय घेतल्या, मुलांना सुशिक्षित केलं, अमुक झालं, काहीतरी सांगत असतो. आपलं सगळं काय आहे ते सगळ्या गप्पाच असतात पण सांगतो आपलं. पण त्यात कसला पुरुषार्थ आहे सांगा ना. मग नरदेहाचं काय आहे तर प्रपंच काय आहे ते प्राप्त केला ते साध्य. मुळात काय आहे तो साध्य नाहीच. मुळात साध्य कुठं आहे सांगा. साध्य करायची गोष्ट मोक्ष आहे. हे काय साध्य करायसाठी त्यासाठी आपण नरदेहात आलो काय हा प्रश्न आपण संतांना सगळ्या विचारला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 4 ग्रंथ आहेत बरं का. यांना विचारावं शांतपणे मराठीत आणि मराठी भाषिक म्हणून आपल्यालाही गर्व असायला पाहिजे. जसं हिंदू म्हणून आपण गर्व बाळगतो तसा मराठी भाषिक म्हणून. आता सगळ्या केंद्र सरकारनं जो अभिजात दर्जा दिला आहे मराठी भाषेला, पण आपल्याकडे बघताना सुद्धा एखाद्याला शुभेच्छा देताना सुद्धा इंग्लिशमध्ये देणं हा मोठेपणा समजला जातो. किंवा इंग्लिशमधून बोलणं, संभाषण करणं मोठेपणा. भाषा कुठलीही यावी पण आपली भाषा कधीच विसरू नये हा मुद्दा महत्त्वाचा आहे. इथून ट्रेनमधून बाहेर पडताना येतानाच आम्ही काही गोष्टी कोल्हापूर सोडताना पुढं जसं येऊ लागलो तशी मराठी भाषा विरळ 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 होत आली हे आमच्या लक्षात आलं. ट्रेनमध्येच बघताना की कुठं गेली मराठी भाषा. मुंबई ही मूळ मराठीचं स्थान पण ही संपत इकडं कशी काय आली. याचा अर्थ असा आहे 4 ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहेत. माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा आहे, नाथांचं भागवत आहे आणि समर्थांचा दासबोध आहे. त्यांचा आत्माराम किंवा माऊलींचा अमृतानुभव जरा बाजूला ठेवूया. आपल्याला न पचणारे ग्रंथ आहेत आपल्याला, पण हे पचणारे ग्रंथ आहेत. याचा अभ्यास कोण किती करतं. जन्म आल्याचं फळ हे आहे. पण आपण दुसऱ्याच काहीतरी गोष्टी करतो. हे शिकलो ते शिकलो बरं आहे. सगळ्या पोटविद्या, पोट भरायच्या विद्या समर्थ म्हणतात. सगळ्या विद्या केल्या, मूळ काय केलं तर फक्त पोट भरलं. या पलीकडे काय केलेलं असतं आपण सांगा. सगळेजण काही करतात ते कशासाठी करतात. कुणालाही प्रश्न विचारा. पोट भरण्यासाठी, सुखासाठी. मग पोट भरण्यासाठी इतकं करावं लागतं का असं प्रश्न केल्यावर असं करायला नको काय. आपली काही कर्तव्य असतात का नाही. म्हणजे आसक्तीला कर्तव्य म्हणतात लोक. जी आसक्ती असते ना त्याला कर्तव्य म्हणतात. म्हणून प्रपंच हे साध्य नाही कारण कधीच पूर्ण होत नाही. जे पूर्ण होत नाही त्याचा नाद आपण करतो. आणि परमार्थ पूर्ण होणं करणाऱ्यांचे आपल्याकडे उदाहरण आहेत.
समर्थ आहेत, त्यांनी परमार्थ पूर्ण करून दाखवला. तुकोबा आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांनी परमार्थ पूर्ण केला. याचा अर्थ काय? मोक्षापर्यंत पोचले, प्रपंच ओलांडून, संसार ओलांडून पुढे गेले. याचा अर्थ त्यांनी परमार्थ पूर्ण केला. परमार्थ पूर्ण करण्याची गोष्ट आहे. प्रपंच कधीही पूर्ण होणार नाही आणि कुणाचाच आत्तापर्यंत झाला नाही. आणि जरी झालाच नाही हे आपण सगळं जरी बघत असलो तरीसुद्धा त्याच्याबद्दलची ओढ मात्र अजूनही शिल्लक आहे. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आणि ह्या आश्चर्याचा विचार आपण सर्वांनी करणं फार गरजेचं आहे जेव्हा आपण दासबोधासारख्या ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा. म्हणून गीतं सांगताना म्हणतात की साध्य नसतं, जे पूर्ण होणार नाही ते न पूर्ण होणाऱ्याच्या मागं आपण लागतोच कशाबद्दल. मग तो केवढा करावा? पोटापुरता करावा. आणि पोट भरून झालं की आपला नाद कुठला असायला पाहिजे? शांतपणे जेवावं, नाही उपवास करायचा जमला तरी चालेल, पण नाम घ्यायचं सोडलंय असं कधी होऊ नये. जेवण सोडलं की नाही याला किंमतच नाही शास्त्रामध्ये. याला किंमत अशाला आहे, नाम घेतोय की नाही, उपासना करतोय की नाही, उपासनाला दृढ चालवावे. हे जर नुसतं म्हणण्यात जर मी घेतलं असेल तर पुढे माझी उपासना चालते काय? कशाचा उपासक मी आहे? प्रपंचाचा काय असा प्रश्न आपल्याला पडतोय. कशाची उपासना आपण करतोय? सारखा जर विचार प्रपंचाचा करायचा, प्रपंच बोलायचा, प्रपंच, मग उपासना देवाची आहेच कुठं? ती एक फॉर्मॅलिटी म्हणून शिल्लक राहते. देवघरामध्ये करायचं आणि देवघराच्या बाहेर आलो की मी रिकामा झालो, आता काय वाटेल ते करायला, अशी भूमिका ठेवून जर आपण परमार्थ करायला लागलो तर जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ, काहीतरी जे करायचं आहे ते राहून जातं. म्हणून शक्य आणि अशक्याचा विवेक करावा. आता माधुरीताईंनी उत्तम पद्धतीने सांगितलेलं आहे, शक्य आणि अशक्याचा विवेक करावा. शक्य आणि अशक्य म्हणजे जे शक्य आहे ते करावं, जे अशक्य आहे त्याच्या नादाला कधी लागू नये. अशक्य काय आहे? प्रपंच आहे. शक्य काय आहे? मोक्ष आहे, ज्ञान शक्य आहे. कारण ज्ञान मिळवलेले माणसं आमच्या समोर उदाहरणं आहेत, संत आहेत. पण प्रपंच पूर्ण केलेलीची उदाहरणं बघायलाच मिळणार नाहीत आपल्याला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, तुकोबा बोलतात. नाम घेतला आणि वाया गेला असं कोणी बघितलं? आणि प्रपंच करून तरुण गेला. आता उलट दुसरा एक काव्य आपण तयार करूया, प्रपंच करून उद्धारून गेला असा कोणी ऐकलाय का? सांगा, कोणीच नाही. सगळ्यांचं काहीतरी राहतंयच जाताना. कुणाचं पूर्ण झाले सांगा? सगळ्यांचं काहीतरी राहते जाताना. मग जर राहत असेल तर त्याचा पाठलाग किती करावा याचा हा मुद्दा लक्षात ठेवून आपण प्रपंच केला पाहिजे. म्हणून शक्य आणि अशक्याचा म्हणजे बरा निश्चयो शाश्वताचा करावा. मग शाश्वत काय आहे? परमार्थ, मोक्ष, मुक्ती शाश्वत आहे. नरदेह नाही शाश्वत. नरदेहानं जे प्राप्त केले जातं ते शाश्वत नाही, प्रपंच शाश्वत नाही. मग मी का जन्मलो याचा विचार कधी करायला पाहिजे. जन्मल्याचे फळ म्हणतात ना, मग जन्मलो का आपण? तर प्रपंचासाठी जन्मलो म्हणू नये. माझा जन्म तुमच्यासाठीच आहे, पोराबाळांना आपण म्हणून टाकतो. आता मुलाबाळांना वाढवण्यामध्ये कसलं कर्तृत्व आहे आपलं? मुलंच वाढत असतात, मुलंच वाढतात त्यांची, ती मुलंच शिक्षण घेत असतात. त्यांचा कुणी इंजिनिअरिंगचा डॉक्टरीचा अभ्यास आम्ही करा गेलतो? मी त्यांना सुशिक्षित दिलं का? कधी हो? त्याने अभ्यास केला आणि पास झाले. आपण म्हणतो त्यांना मी इंजिनिअरिंग केलं, त्यांना मी डॉक्टर पदवीला मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला, काही नाही. आपण सपोर्ट केलेला असतो फक्त, बाकी काही करत नाही आपण. पण सगळं कर्तृत्व आपण आपल्याकडे घेतो. आणि म्हणून का जन्मलो? तर प्रपंचासाठी जन्मलो म्हणू नये, मुक्त व्हायसाठी जन्मलोय म्हटलं पाहिजे आपण. मी जन्मलो तो मुक्त व्हायसाठी. समर्थांना तेच सांगायचं की जन्मल्याचं फळ काय? काही करावे सफळ. शब्दाचा अर्थ आहे मला मुक्त झालंच पाहिजे. नाही झालो तर मग भूमिभार झालो, अन्य काहीही होत नाही. म्हणून नरदेह भगवंताने आपल्याला दिलेली एक प्रकारची संधी आहे. केवढी मोठी संधी आहे हो. जे देवांना देवाधिकांना प्राप्त होत नाही, स्वर्गातल्या नरकातल्या नीच योनीला जे प्राप्त होत नाही ते मी प्राप्त करू शकतो. मी मग भाग्यवान आहे की नाही? यापेक्षा मोठं भाग्य काय? आपण काहीतरी प्राप्त केलं, कीर्ती पदव्या मिळवल्या की किती भाग्यवान आहेत बघा. आरोग्य चांगलं आहे, किती भाग्यवान आहे. हा भाग्यवान नाही संत म्हणतात. संत म्हणतात भाग्यवान कोणाला म्हणायचं? ज्याने या नरदेहाचं जे जे कर्तव्य होतं म्हणजे मुक्ती मिळवणं, ते मुक्ती मिळवण्याचं कर्तव्य ज्यानं पूर्ण केलं तो भाग्यवान. अन्यथा कुणालाच भाग्यवान म्हणू नये. एवढी प्रॉपर्टी मिळवली म्हणून भाग्यवान वगैरे काही बोलण्याचा अर्थ नसतो. म्हणून संसार करण्यासाठी जन्मलो जर म्हणत असेल तर जन्माला सुद्धा येण्या तुझं कर्तृत्व काय? काय गाजवलंच म्हणून जन्माला आलास? गाजवलं नाहीस, पापच केलंस म्हणून जन्माला आलास. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण. म्हणून मला नाम घ्यावं लागतं, मला साधना करावी लागते आणि तेच आपण मिरवतोय. मी साधना केली, मी नाम घेतोय. अरे नाम घ्यायला काय लागते सांग? मुळात तो मुद्दा आहे. तुला नाम घ्यायला लागते याचा अर्थ तुझ्यात काहीतरी कमतरता आहे. उलट बोलालोय आपण, चर्चा करावलोय म्हणजे नाम घ्यायचं सोडा अशा अर्थानं नव्हे.
पूर्वी असं असायचं बघा, ट्युशनला मुलं गेली, काही काही मुलं ट्युशनला जायची, म्हणजे जादा क्लासेस लावले जायचे आणि त्यांना म्हणायचे कमी लेखायचे, तुमच्या मुलग्याला ट्युशनला पाठवत आहे म्हणजे काय कमी दर्जाचा पोरगा आहे. आता ट्युशनला पाठवत नाही तुम्ही, अहो काय उलट झालं आहे. आता तसं ट्युशन का द्यावे लागतात नामाचे, तसं साधनेचे ट्युशन्स का घ्यावे लागतात, रोज ध्यान का करावं लागतंय, कधीतरी मला विचारलं पाहिजे. अनैसर्गिक आहेत गोष्टी तरी सुद्धा, सगळ्या नैसर्गिक आहेत. मी माझ्याजवळच मी असताना मी शोधतोय कुणाला सांगा, हा मुद्दाच आहे. समर्थ सगळे संत तेच सांगतात, मी माझ्याजवळ मी आहे, माझ्याजवळ कोण आहे सांगा, सगळ्यात जास्त माझ्याजवळ कोण आहे, तर मी आहे. आता मी घर सोडून आलो, कोल्हापुरामध्ये माझं घर आहे, माझ्याजवळ घर नाही, घरात काहीतरी प्रॉपर्टी आहे ती माझ्याजवळ नाही, माझी शेतीवाडी आहे ती शेतीवाडी तिथंच आहे, नोकरी आहे तर नोकरीच्या ठिकाणी आहे, माझ्याजवळ कोण आहे. शेवटी मी म्हणतोय माझ्याजवळ मी आहे, मी म्हणजे ध्येय म्हणतोय. हा तर ध्येय आहे, ध्येय तर कुठं आपल्याजवळ आहे सांगा, ध्येय माझ्यापासून खूप दूर आहे. माझ्याजवळ मीच असतो फक्त, मी माझ्याजवळून कधीच जात नाही. हा मुद्दा जर माझ्या लक्षात आला तर तो मी तोच तो आहे. हे जेव्हा जुळवल आपण, त्या जुळणी झाली, त्याची मॅचिंग झालं जीव आणि शिवाचं, की आपल्याला समजायला लागतं की नरदेहाचं मुख्य कर्तव्य काय आहे. आणि हे मुख्य कर्तव्य जर कळलं तर संसाराला जन्माला आलो तर मी म्हणशील तर त्यात तुझं कर्तृत्व काय आहे. कारण संसार देह हा कर्माने मिळाला आहे आणि कर्मफळ म्हणून भोगण्यासाठी जन्माला आला. पण माझ्या इच्छेनं आलो, समर्थ इच्छेनं आले, तुकोबा इच्छेनं आले, माऊली इच्छेनं आले, त्यांची कामं केली आणि गेली. आम्ही आमची घरदारं बांधलेली, फुकाट भूमीवर झालो. अन्य काय केलं सांगा, नोकऱ्या केल्या, हे केल्या, इतकी सेवा झाली, तितकी सेवा झाली. केलं काय, जाताना काय असेल बरोबर असं काय आहे काय घेऊन जाता येण्यासारखं, असा मुद्दा फार महत्वाचा आहे. म्हणून कर्मफळात सुद्धा स्वातंत्र्य नाही आपल्याला, कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, कर्मफळाचं नाही. मी कर्म हे केलंय आणि त्याचं फळ मला असं भोगायला मिळायला पाहिजे असं आपण म्हणू शकत नाही. कितीही कर्म करा मग ते फळ वाया जाण्याची शक्यता असते, त्याचं फळ मिळेलच नाही. म्हणून परमार्थ, मग परमार्थ कशासाठी करायचा, तर मोक्ष हा परमार्थ खरंच आहे. पुरुष प्रयत्न त्यासाठी गरजेचे आहेत. पहिल्यांदाच आपण बघितलं, प्रयत्नाशिवाय ते साध्य होत नाही. एक मुद्दा त्यातला आहे मात्र, ते प्रारब्धात म्हणजे बहुत सुकृताची जोडी असं काय म्हणतात संत म्हणतात, की बहुत जन्मांती जे पुण्य साठलेलं असतं त्या पुण्यामुळंच मोक्षाची प्राप्ती होते. बरोबर जरी असलं तरी ते कर्माचं फळ असतंच आणि ते पुरुषार्थच आहे तो. म्हणून शास्त्रानं चौथा पुरुषार्थ मोक्ष मानलेला आहे आणि त्याला पुरुषार्थ नाव दिलं आहे. धर्माला पुरुषार्थ म्हटलं बरोबर आहे, अर्थ कमवणं पुरुषार्थ बरोबर आहे, काम असणं पुरुषार्थ आहे बरोबर आहे. मोक्षाला पुरुषार्थ म्हणतात, याच्यावरून आपण अर्थ घेतला पाहिजे लक्षात, की ते साधनेनं आपल्याला प्राप्त करून घेता येतं. म्हणून प्रपंच प्रारब्धाधीन आहे आणि जे प्रारब्धान मिळतं त्यासाठी परमार्थ कशाला करायचा. मग प्रपंचासाठी जर परमार्थ करत असू आपण तर तो करायचाच कशाला सांगा ना. जन्माचं फळ हेच आहे का, समर्थ प्रश्न विचारतात. आपण बऱ्याच वेळा काय मागतो, जवळजवळ 90% असतील, 99% असतो आम्ही, की काय मागतो देवाकड, प्रपंच मागतो. प्रपंचातली काहीतरी गोष्ट असेल, मुलाला हे दे, सुनेचं दे, सून अशी मिळावी, जावई असा मिळावा, हेच मागतोय ना, बाकी काय मागतोय. मग मोक्ष परमार्थ करून जर प्रपंचच मागायचा असेल तर प्रपंच न मागता सुद्धा मिळतोय, मग कशाला करायचा, मग कशाला मागायचा हा मुद्दा आहे. कधीही प्रपंचातलं काही मागू नये. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. देवाला आवडतोय कोण, काहीच कुणाकडे मागत नाही, मुलांच्याकडे पण मागत नाही. देवाकडे सोडाच, मुलाकडे नाही काय मागत नाही, देवाकडे मागेल असं दे तसे. अनायसेन मरणम विना दैनेन जीवनम देहांती तव सन्निधम देही मे परमेश्वरम. उत्तम दर्जाची मागणीनी प्रार्थना तो करतो त्यांच्याकडे. माझं मृत्यू जो आहे अनायसे कर, कुठलीही दैन्य अवस्था माझ्या आयुष्यामध्ये येऊ नये आणि मृत्यूसमयी तुझं नाम माझ्या मुखात राहू दे. ही सर्वश्रेष्ठ मागणी करायला काय हरकत आहे. पण ही मागणी न करता आपण प्रपंचच मागत असतो. म्हणून ब्रह्मज्ञान हे प्रारब्धात असतं असं म्हणता येत नाही. प्रारब्धात असतंय असं म्हणता येत नाही, कारण प्रारब्धाचा संबंध कर्माशी आहे, ज्ञानाशी नाही. मला प्रारब्ध का प्राप्त झालं, कर्मामुळं. ज्ञान असतं तर प्रारब्ध भोगायला आलोच नसतो. आपलं जे संचित कर्म जळून गेलं असतं, पण तसं झालं नाही. याचा अर्थ कर्माचंच फळ म्हणजे प्रारब्ध आहे. मग तसं असेल तर ज्ञान हे कर्माचं फळ असूच शकत नाही, कारण कर्मानं मोक्ष नाही हा सिद्धांत आहे. मग किती जन्म असले, किती वेळा जन्माला आलो, किती वेळा जरी प्रपंच केला तरी मोक्ष प्राप्त होणार नाही.
आम्ही किती वेळा जन्मा लावलो, आता इतक्या वेळा चालतंय का बघूया की असं नाही होत. ते ज्ञानानंच मोक्ष होतो. आणि ज्ञानान म्हणजे मगाशी जाता ताईंच्या ह्याच्यातून उभी आली, साक्षेपी सावधान दक्ष हे जे असतात ना त्यांना तात्काळ मोक्ष आहे असं समर्थांचं सांगणं आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर मोक्ष प्रारब्धानं मिळत नाही, तो पुरुष प्रयत्नानं मिळतो. कारण ब्रह्मज्ञान हे विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व, सद्गुरूंची कृपा याद्वारे त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत असते, याचं फळ आहे. त्यामुळे ज्ञान प्रारब्धानं होत नाही, म्हणून ज्ञानानं प्रारब्ध सुद्धा जात नाही. एक वाक्य लक्षात ठेवायचं, ज्ञान प्रारब्धाने होत नाही आणि प्रारब्धामुळे म्हणून ज्ञानानं प्रारब्ध सुद्धा जात नाही. प्रारब्ध बदलता येते का बघा? ज्ञान प्राप्त झालेले जे मुक्त पुरुष आहेत ना त्यांना सुद्धा स्वतःचं प्रारब्ध बदलता आलं नाही. त्याचं कारण आहे प्रारब्धामुळे ज्ञानाचा का ज्ञान प्राप्त होत नाही, तसं होत नाही. ज्ञान प्रारब्धानं होत नाही आणि ज्ञानानं प्रारब्ध जात नाही, म्हणून ज्ञानाला सुद्धा प्रारब्ध भोगावंच लागतं. आतापर्यंत जन्मलेले सगळे आहेत, संतांची सुद्धा चरित्र अभ्यासावीत. त्यामुळं म्हणून काय करावं सफळ, तर काहीतरी करणं, उगीच काय वाटेल ते करणं म्हणजे कर्मयोग नव्हे. कर्मयोगाची व्याख्या आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीता ज्ञानेश्वरी सांगते. समर्थांनी तरी सगळा भर दासबोधातला कर्मयोगावरती दिलेला आहे. पण कोणता कर्मयोग? त्याला दिशा पाहिजे, विवेक पाहिजे, हेतू पाहिजे, काहीतरी प्रयोजन तरी पाहिजे. आणि सगळ्यात मोठं प्रयोजन कोणतं असेल तर परमात्म्याची प्राप्ती करून घेणं. अन्य प्रयोजनाला किंमतच नाही. सगळी गौण आहेत ती सगळ्या गोष्टी, आणि त्या गौणाचाच विचार आपण सतत करत बसतो. आणि म्हणून त्यातून बाहेर पडणं, म्हणून कर्माचा काहीतरी हेतू असला पाहिजे, पाठीमागे त्या विचार असला पाहिजे, त्याला काहीतरी दिशा असली पाहिजे आणि काहीतरी पद्धत असली पाहिजे, तरच कर्मयोगामध्ये, निष्काम कर्मयोगामध्ये जात असतं. आणि त्यासाठी साधन पण निश्चित असायला पाहिजे. एकाएकाचं साधन निश्चित करण्यामध्येच आयुष्य निघून जाते. कुठलं करावं, कुठला ग्रंथ वाचावा, कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करावा. महाराष्ट्रीयन लोकांसाठी तरी हा प्रश्न पडू नये बरं काय. कारण महाराष्ट्रीयन लोकांसाठी देणगी ह्या 4 ग्रंथांची आहे. कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करावा आणि मुक्त व्हावं. आणि नुसता अभ्यास नाही तर त्या अभ्यासामध्ये मुरून जावं, स्वतःचं स्वत्व हे त्यामध्ये पाहावं. दुसरी गोष्ट आपल्यातला मीपणा आणि आपलं अंतःकरण लीन व्हावं, म्हणजे त्या ग्रंथाद्वारे आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हा मुद्दा जर लक्षात घेतला असला तर ज्या कारणानं आपल्याला दुःख होतं तेच कारण घालवलं की आपल्याला सुख प्राप्त होतं. ज्या कारणानं आपल्याला दुःख होत असते ना ती कारणं घालवायची आहेत दुःखाची, बाकी काही नाही. अज्ञानच मुख्य दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात काहीतरी करावे उचित, काहीतरी करावं सफळ. या नरदेहाचं उचित काय असेल तर काहीतरी असं करावं की ज्यामुळं परत नरदेह प्राप्त करायला लागू नये किंवा परत सुखाची आनंदाची प्राप्ती व्हावी. आणि यासाठी अशुद्ध कर्मानं जन्म आणि शुद्ध कर्मानं मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून असं शुद्ध कर्म आपण करावं की ज्या योगानं मोक्ष प्राप्त होईल. समर्थ म्हणतात नरदेहाची निसंगती बहुत पावले उत्तम गती, एके बापुडी यात्रा याती वरपडी झाली. आता पुष्कळ लोकांची उदाहरणं आपल्या समोर आहेत की ज्यांनी ही यातायात संपवली. नरदेहाची निसंगती बहुत पावले उत्तम गती. बऱ्याच जणांना मोक्ष प्राप्त झालाय याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. बहुत पावले उत्तम गती कुठल्या आधारानं? नरदेहाच्या. मग जर मला नरदेह जर मिळालाय तर हा दुर्लभ समजायला पाहिजे. आणि दुर्लभ असेल तर तो कसाही वापरला तर चालेल काय? आम्हाला काहीतरी शत्रूपासून रक्षण करण्यासाठी जर कोणीतरी बंदूक हातामध्ये दिली स्वसंरक्षणासाठी, अशी वेळच आली आणि आपल्याकडे कोणीतरी बंदूक दिली. आता त्या बंदुकीचा वापर जर घरातली उंदरं मारण्यासाठी आपण जर करायला लागलो तर तसा आपण देहाचा वापर प्रपंचासाठी करत असतो. प्रपंच केवढा करावा? ज्यामुळं माझी अस्वस्थता होणार नाही एवढा प्रपंच करावा. संध्याकाळची झोप गमावता कामा नये एवढा प्रपंच असला पाहिजे. थोडक्यात व्याख्या येतात बरं काय. संध्याकाळची झोप सांभाळायची म्हणजे फार अवघड गोष्ट आहे सगळ्यात. तर ही गोष्ट ज्याला सांभाळता येते ना, पडल्या ठिकाणी डोळा लागतो ना, निष्काळजीपणा नव्हे बरं काय. काही माणसं कुणाच्या घरात पडले की त्या बाकड्यावर झोपतात, ते नव्हे, ते वेगळे आहेत ते. तर त्याच्यापेक्षा वेगळं असं आहे की जिथं अत्यंत आंतरिक शांतता ज्याची निर्माण होते ना त्याला काही करावं असं वाटत नाही. नरदेहाचं खरं प्रयोजन हे आहे, कारण तो दुर्लभ आहे, मिळालाय. तुक हेच म्हणतात, समर्थ म्हणतात अवचटे निदान जोडले आणि ते कवडीची या बदल नेले. एका कवडीसाठी म्हणजे प्रपंच ही कवडी मानतात हा समर्थ, आणि त्यासाठी वापरलं. तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे. आपलं आयुष्य कधी निघून गेलं काय कळतच नाही. कधी म्हातारा मी झालो, कधी म्हातारे मी झाले, कधी मी आजी झाले, आजोबा झालो, कळतच नाही आपल्याला.
आणि इतका वेळ निघून गेलेला असतो. आता काय करावं म्हटलं तर करताना पण सुद्धा नको वाटते. आता कुणाला कशाला विचारायला जायचं उगीच, आणि गेलो तर मी इतका वयस्कर, आणि आता कुणाला लहानांना विचारायचं, त्याच्यापेक्षा नाही केलेलं बरं, असाही एक मनामध्ये भाव निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून देहा पलीकडे कोण विचारच जर करत नसतील तर मोक्ष कुठं आहे? देहाच्या पलीकडे मोक्ष आहे. कामक्रोधाचे पर्वत अलीकडे, राहिला अनंत पलीकडे, असं संतांचं सांगणं आहे. पलीकडं अनंत आहे. आणि कामक्रोधादी जो विकाराचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र ओलांडून आपण पुढे गेलो पाहिजे. जेव्हा आपण पुढे जातो ना तेव्हाच भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा होणार नाही. म्हणून देहासक्ती ही भगवंताला आठवू देत नाही. हळूहळू आपली देहासक्ती कमी करायला पाहिजे. जेव्हा हळूहळू देहासक्ती कमी होते ना तर हीच देहासक्ती आपल्याला भगवंताची आठवण करू देत नाही, आणि देहसंबंधी जे असतात ते साधना करू देत नाहीत आपल्याला. देहसंबंधी म्हणून म्हणजे काय? जे माझं 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 ज्याला आपण म्हटलो ते देहसंबंधी असतं, आणि देह जो आहे त्याला मी माझाही म्हणतो. माझा देह आणि देहाशी संबंधी माझे, हे देहाशी संबंधी मला साधना करू देत नाहीत. नातवंड म्हणतात जाऊ नको शिबिराला, अभ्यास वर्गाला जाऊ नको, मला जीव कुणी घालायचं, खाऊ कुणी घालायचं. मग कॉलेजला गेल्यावरती आजी का नको होते काय माहिती नाही. मात्र अगोदर पदर धरून ओढत असते आजीचं, जाऊ नको सज्जनगडला, जाऊ नको शिवतरगडीच्या अभ्यास वर्गाला. का? मी कुठं जायचं? आई रपाट घालत असते ना, त्यामुळे आजी आपली समजावून खाऊ घालते म्हणून आजी पाहिजे आहे. पण त्या पलीकडे जेव्हा ते मोठं होते ना, आजी तू गप्प बस बघू, हा पेपर ठेवलाय तो पेपर वाचत बस, किंवा हे दासबोध इथं ठेवलाय तो वाचत बस, तू ते करतेस ते, मला काय त्रास देऊ नकोस. अरे मला हे व्हॉट्सअपचं जरा काही कळेना रे, जरा काही सांगतोस काय? कुठलं तरी एक प्रवचन आलंय ते मला डाउनलोड करून देतोस काय? आजी तुला नको ते कशाला काय करायला, ऐकू येत नाही काय नाही, जरा गप्प बैस. पूर्वी हाच म्हणत होता ना, मला सोडून जाऊ नको शिवतरगडीला, हाच म्हणत होता सज्जनगडला अभ्यास वर्गाला जाऊ नको. हे सगळं संबंधी जे आहेत ना साधना करू देत नाहीत, म्हणून यांना डावलावीत, यांना हळूहळू मनानं विचारानं कमी करावे. बोलून दाखवू नये. समर्थ म्हणतात बोलून दाखवू नये, बोलून दाखवलं तर घरातनं बाहेर काढते. सावधपणाने हे बोलणं सगळं करायला पाहिजे, बोलून अजिबात दाखवायचं नाही. तर मनानं अलगद हळूहळू हळू त्यातनं बाहेर पडायचं, विचारानं बाहेर पडायला पाहिजे. सगळा विचाराचा हा प्रवास आहे. म्हणून देहापलीकडचं जे विचार जे करतच नाहीत ना ते देहासक्तीमध्ये राखतात आणि भगवंताला रामाला पारखे होतात, विसरून जातात, आणि देहसंबंधी असतात आणि ते दडपून टाकतात आपल्याला नेहमी, दुसरा विचारच करू देत नाहीत. म्हणून हातचा परमार्थ जो असतो ना तो जरा जरा केलेला सुद्धा यांच्या नादामध्ये निष्ठून जातो. यांचं नाद केवढं करावेत तर थोडक्यात करावे. हे थोडक्यात नाद आपल्याला जमले पाहिजेत. दासबोधात बऱ्याचशा क्लुप्त्या दिल्यात बरं काय, ह्यांना कसं टाळा होते. बऱ्याचशा क्लुप्त्या आहेत पण त्या वापरल्यात तर आपला जर अभ्यासक्रमापुरता जर दासबोध ठेवला ना तर त्या क्लुप्त्या वापरता येणार नाही. जेव्हा आपण जीवनात दासबोध उतरवू ना त्याला खरा म्हणायचा अभ्यास, अन्यथा नाही. माझे सद्गुरू डॉक्टर देशमुख काका म्हणतात की जीवनात साधना करणाऱ्यांची संख्या खूप असते. आपण जीवन प्राप्त झाले काहीतरी साधना करायची संख्या खूप आहे, पण साधनेत जीवन व्यतीत करणाऱ्यांची संख्या फार वेगळी आहे. ज्याला साधनेत जीवन व्यतीत करता येते ना तो साधक खरा आहे. म्हणून माझी साधनेत जीवन कसं व्यतीत करता येईल? दासबोध आहे, तुकोरामाची गाथा आहे, आत्माराम आहे, तो बरोबर मनाचे श्लोक कसे आपल्या बरोबर प्रपंचात वापरता येतील ना त्यावेळी तो पचला दासबोध, त्यावेळी मनोबोध पचला, त्यावेळी आत्माराम उतरला म्हणून समजायचं, अन्यथा नाही. नुसतं मग वरवरच्यावर त्या फॉर्मॅलिटी राहतात आणि थेअरीमध्ये आपण अभ्यासक्रम पूर्ण करतो. आमचे परमपूजक सद्गुरू बोलतात की अभ्यासक्रमामध्ये संत साहित्याचा अभ्यास असतो ना पुढे PhDला किंवा आणखी MA वगैरे काय काय असते त्यामध्ये 5 मार्काचा तुकाराम महाराज, 10 मार्काचे ज्ञानेश्वर. काय गंमत आहे काय किती चेष्टा संतांची बघा. हे 7 मार्काची 10 ज्ञानेश्वरांची माझी तयारी झाली. अरे काय तयारी झाली? 2-4 ओव्या असतात त्या अभ्यासक्रमाला, त्या पाठ केल्या म्हणजे तयारी झाली. खरं जे असतं ते मर्म आतमध्ये साठवले असतं. ज्याला संतांचं मनोवत कळलं ना त्याला कुणाच्या आधाराची गरज वाटत नाही बरं का, अजिबात गरज लागत नाही. ज्यांना संत बोलतात ते कळते त्याला, म्हणजे तेच अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भष्ट तितके बुडाले. ज्याला काय आहे ना म्हणून जयाशी एकांत मानूला सर्व आधी सुचते. याला सगळ्याच्या आधी सुचते कुणाला माहिती आहे का? ह्या गबाळ्यापासून जो बाहेर येतो ना गलबल्या वेगळे परब्रह्म जाणावे. समर्थ अगदी बरोबर बोलतात. या गलबल्यातून ज्यांना आपलं मन काढून घेतं ना त्याला बरोबर कळते. आणि या गलबल्यातून जर रमायला लागलं ना, आज कुणाचं बारसं, आज कुणाचं जावळ, आज हळदी कुंकवाचे कार्यक्रम ह्यांनी काय केले नाही,
काय वाण देतात, आम्ही कसं दिलं होतं, ह्या काय देतात बघा, ह्यातच. अरे दासबोध कधी वाचायचा आणि अभ्यासाचा कधी, मनोबोधाचा अभ्यास कधी करायचा? ह्या पाठांतराच्या गोष्टी नाहीत बरं काय. मनोबोध पाठांतर असणं फार सुंदर गोष्ट आहे, पण मनोबोध जगणं अतिशय उच्च लेवलची कृती आहे, अतिशय उच्च लेवलची. जे मनोबोध आणि दासबोध जगतात ना ते खरे साधक आहेत. म्हणजे जगण्यात आपल्या दासबोध आला पाहिजे. म्हणून इथं म्हणतात की हातचा परमार्थ यांच्या नादामध्ये कधी निष्ठून गेला आपल्याला कळत नाही. इथं देहाचे थोरपण तेची उदास नागवण, देहाची लोभे खून सुखे परमार्थाची. देहाचा लोभ धरलास तर परमार्थाची खून तुझ्या हातातून निष्ठून जाईल. त्यामुळे देह आणि देह संबंधी यांच्या विचारानं तू भूमीला भार होतोस. माझं ओझं घेतलं झालेलं असतं आणि ओझं झालं की आपण कणायला चालू करतो. कणतो का? कणणं म्हणजे कोणत्या रूपात असते? माझी सून कशी आहे बघा, बाहेर लोकांना सांगावं लागते ना आपल्याला, माझी सून अशी आहे, माझ्या सासूबाई असे करतात, माझ्या घरातली मंडळी अशी करतात, पाहुणेपही असे त्रास देतात. हे कणणं आहे. कशामुळे सांगा? ओझं त्यांचं घेतलंय डोक्यावर म्हणून. त्यांना जरा असं विचारांना आपण बाजूला काढलं ना तर आपलं ओझं हलकं होतं आणि हलकं झालं की ऊर्ध्व गतीला आपण जायला चालू करतो. हलकं व्हायला पाहिजे. आपण कसपट आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे या सगळ्या पृथ्वी तलावरलं, मग आपण वरती जातो. नाही तर जड दगडासारखे असलो तर खालीच बसणार आहे ना. यासाठी हा विचार लक्षात घेतला तर या देहाच्या संबंधानं सगळं ओझं होत असतं आणि म्हणून भूमीमार होतो आपण, फुकट आपण मरून जातो. हे त्याचं आपल्याला कारण आहे. म्हणून आपल्यासोबत जे येणार आहे आणि न येणार आहे त्याचा विवेक करावा. समर्थ काय म्हणतात बघा, आपल्याबरोबर येणारं कोणतं आहे म्हणजे मृत्यूनंतर. हा येणारं म्हणजे खरंच येणारं. आत्ता सुद्धा अभ्यासाला आपण आलो, कुठून तरी आलो असेल, इकडून तिकडून जमा झालो आपण. आपल्याबरोबर आला काय असा प्रपंच सांगा बघू. काय आलं? मुलं बाळं घरामध्ये आहेत, त्यांना बोलवलं तरी येत नाहीत. तुकोबा म्हणतो होते चल माझ्यावर पुष्पक विमान येणार आहे, तू पण चल, वैकुंठाला मी निघालोय. तर आवडीवर काय म्हणाली, नाही आता माझी म्हैस व्याला झालेली आहे. मग बस म्हटले. आमचंही तसंच होते काहीतरी. ते त्यावेळेच्या काळातलं म्हैस व्याली म्हणतात किंवा ग्रामीण भागामध्ये आपली कामं अशीच काहीतरी असतात, बरोबर निघत असतात. असल्या वेळी आलो असतो. हा हिचं जर बाळणपण आलं नसतं हा थोरलीचं तर मी निश्चित आलो असतो. कितवं बाळणपण आणि काय काय करायला, असे किती बाळणपण करत बसताय. सुईन होताय काय साधक होताय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कधीतरी विचार करायला पाहिजे ना याचा खोला जाऊन. कधीतरी तर जन्म आले याचं फळ काहीतरी करावी सुफळ, नाहीतर भूमी बार होऊन मरून जावं. माझ्या बरोबर काय येतं? काहीच बरोबर येत नाही. इथं जे दिसतं आपल्या समोर प्रपंचामधलं, ज्याचा स्पर्श होतो, जे कानाला ऐकू येतं, जे डोळ्यांना दिसतं, जे गंधानं जाणवतं, ते कुठलंही बरोबर येत नाही. जे जिभेनं चाकलं जातं, शब्द स्पर्श रूप रस गंध, यातली कुठलीही गोष्ट माझ्या बरोबर येणार नाही. मग कुठली येणार नाही तर येणार कुठली? समर्थांना विचारायचं कुठलं येईल माझ्याबरोबर. तर असं काहीतरी करावं. नाम घेतलेलं बरोबर येतं. नामातली ध्यानातली साधना, हा दासबोध आणि संतांच्या वाङ्मयांचा अभ्यास सगळा बरोबर येतो. मरताना बरोबर ओवे आठवायला लागतात. बरोबर आठवतो मनोबोध, कारण तेवढंच जन्मभर केलेलं असतं ना. जन्मभर जे केलं म्हणजे दिवसभर जे केलं ते झोपताना आठवते संध्याकाळी बघा. तसं जन्मभर केलं की मरताना आठवते. मग जन्मभर काय करावं? जे बरोबर येते ते, जे दिसते ते बरोबर येत नाही, मग त्याचा सोस केवढा करायचा तो विचार केला पाहिजे ना. केवढं साठवून ठेवू आणि माझ्या बरोबर येत नाही. बरोबर येत नाही तर त्याचा विवेक करायला पाहिजे. मग कुठलं बरोबर येतंय? तर ते जे बरोबर येतंय ते आपल्याला सापडलं पाहिजे. आता असणारं जे आहे ते सगळं भोगता येणार नाही आपल्याला. घरात 10-12 खुर्च्या जरी आणून ठेवल्या, एकाच खुर्चीवर मी बसतो, एकच ब्लँकेट वापरतो, 3 बाय 6च्याच जागेवर झोपतो, 5 उभा आहेत बेडरूम माझ्या. कुणी झाडत बसायच्या? पहिल्यांदा वाटलं इतकं करावं काय, आता डबं वर चढून डबं काढायला ताकद राहिली नाही, काय झाडायला येत नाही. बायका बाहेरच्या बोलवून त्या आल्या वेळेवर, तर आल्या तर त्यांच्या पाठीमाने फिरण्यात त्यांच्यापेक्षा आपल्याला त्रास होतो. ही जर गंमत लक्षात जर आयुष्याची घेतली तर केवढा पसारा करायचा हो. आता झाकाझाकी करावी, मिठवत यावं, हळूहळू गोळा करत यावं, एवढं झाकता यावं की एवढं पकडता यावं की जाताना बरोबर मुठीतून घेऊन जावं. एवढं पकडता आलं पाहिजे. आता एवढं आहे काहीच पकडता येत नाही. अमेरिकेत सून काय पकडताय? शक्यच नाही. कुणावर ठिकाण आहे बरं काय. माझी पण सून आहे तिकडे म्हणून मी माझ्यावरूनच बोलावलं. काय पकडता येते ना. तिकडली नातवंड ती आता व्हॉट्सअपलाच बघायची, हे वा खेळायला लागले. मग ह्याला आम्ही हात कधी लावायचा? नाही, हात लावायला आम्ही पुढच्या 2 वर्षानंतर येणार आहे. अरे कधी आम्हाला वाटत होतं नातवंडांना बघावं, का वाटलं नाही एकदा रामाचं दर्शन घ्यावं? नाही, नातवांचं तोंड बघितल्याशिवाय मी मरणार नाही म्हणून मर जाताच मेल असतो.
समर्थ म्हणतात आत्ताच मेला असतो, नातवंडाच्या तोंडाची वाट बघायला ना मेला आता. आणि जर रामाच्या तोंडाची वाट बघायला ना राम तुझ्या जवळच आहे, तुला हृदयामध्ये राम, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तुझ्याच हृदयामध्ये सामावलेला आहे, तुला कुठे शोधायला जायला लागतंय, हे इथंच आहे सगळं. आणि हाच विचार जर केला तर तुझ्या सोबत येणारं जे आहे, जे आता आहे ते भोगता येणार नाही आणि मृत्यूनंतर उपयोगाचं नाही, काहीच नाही, उलट शिव्या खायला मिळतील. कशाला करून ठेवले कुणाला माहिती, सरळ नावावर करून गेले नाहीत काय नाहीत बाबा. बऱ्याच वेळा मी शिव्या ऐकल्या 12व्या दिवशी. 12व्या दिवशी फोटो ठेवायचा, त्याला हार घालायचा आणि पुढं समोर भांडत बसायचं. चिताकाची वाटणी करून घ्या, लक्ष्मीहारची वाटणी करून घ्या. बहीण म्हणते आम्ही असं केलं, कायम आईची मी सेवा केली. थोरला म्हणते हॉस्पिटलचं बिल मी भरलं, त्याचे मला तेवढं द्या. सगळं हे यासाठी केलं होतं का? भूमीमार झालो मग. दुसरं काय केलं सांगा ना. जन्म आलेल्याचं फळ हे आहे काय मुलांच्या मध्ये भांडणं लावून. रतन टाटा म्हणतात मी 1 रुपया सुद्धा ठेवणार नाही असे म्हणले होते, आणि तसंच केलं त्याने. 1 रुपया मी माझ्या वारसांसाठी ठेवणार नाही. आपल्याला नाही म्हटलं, पण आपण तरी भोगून उरलेलं उरू दे ना. आपण भोगत पण नाही, समोर असलेलं काय भोगायचं नाही काय नाही. आणि जेव्हा असते ना, मिळवत असतो तेवढं भोगायचं नाही, आणि मिळवून झाल्यानंतर भोगायची ताकदच शिल्लक राहत नाही. कुठलं काय खातोय आणि काय करतोय, सगळ्या पत्ते एवढे ताटात जेवढं अन्न नसतंय तेवढ्या गोळ्या खातोय संध्याकाळचं. काय गंमत, विशेष गोष्ट आहे ही. विशेष गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर हा प्रसंग माझ्यावरती पुढच्या काही टप्प्यामध्ये येणार आहे. सावधान. माऊलीचं तो समर्थ जे म्हणतात सावधान, त्याचं कारण ते आहे म्हणून आता असणारं आणि मृत्यूनंतर सुद्धा मला यातलं काही भोगता येणार नाही. मग एवढा सगळं जे प्राप्त केलं काय करायचं. लौकिक बरा संपाव दिला, पर्यांतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला आत्मघातकी. काय समर्थ बोलतात बघा. मुख्य देवास चुकलास ना आत्मघातकी आहेस तू. का? लौकिक बरा संपाव दिला, नावं भरपूर कमवली. सगळ्या डिजिटल बोर्डवर यांची नावं असतात. अमक्या ठिकाणी यांचं कीर्तन आहे, प्रवचन आहे, हे आहे ते आहे, सगळं चालू असतं. लोक पाया पडायला येतात. माझे सद्गुरू सांगतात 1000 लोकांनी जरी पाया पडलास तरी मुक्त होणार नाहीस, मला म्हणले ती. कारण भरपूर लोक पाया पडायला येत असतात, नमस्कार करतात, तो त्यांचा भाव असतो. आपल्याला काय वाटतं, इतकी पाया पडतात याचा अर्थ मी मुक्त झालो वाटतं. मुक्त झाला आहे बोलत आहे मुकेत काय तुका महाराज काय, आणि समर्थ काय सांगायची शिल्लक ठेवत नाही. आपण मात्र त्यांचं काय ऐकत नाही. आणि म्हणून लौकिक बरा संपा दिला, सगळं बरोबर मिळवलं, परे अंतरी सावध नाही झाला. आणि मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. आपल्याला ही ओळी फार उद्भोग करणारी आहे की सगळं जे इथलं विकत घ्यायचं आणि जाताना फुकट सोडून द्यायचं आहे. जाताना किविलवाणी नजरेनं सोडावं लागते. मग जन्म आल्याचं फळ काय आहे ते आपण विचारात घेतलं पाहिजे की इथून काय मिळवून घेणार आहे, तर विकत घ्यायचं आणि फुकट सोडून जायचं. किती जणांशी संबंध ठेवला, खूप जणांशी. इतके संबंध काय उपयोगाला आले काय सांगा. कुणाकुणाच्या ओळखीत आपण अभिमानानं सांगतो ह्याची ओळख आहे, त्याची ओळख आहे, अमक्याची आहे. देवाची आहे काय? नाही. देवाला कधी ओळखलाय हो? ह्यांना ओळखलं, त्यांना ओळखलं, ह्या साहेबांची, त्या आमदारांची, त्या मंत्र्याची ओळख आहे, सगळ्यांची ओळख आहे, पण रामाची ओळख नाही. तू काहीच मिळवलं नाहीस. मग एकाला विसरून, नाहीतर लौकिकातली प्राप्ती सगळी शून्य असते. रामकृष्ण परमहंस म्हणतात 1 आकडा, त्याच्यावरती शून्य दिले की 10, आणखीन शून्य 100, त्यावरती 1000, कितीही शून्य वाढवत जावा, आकडा भला मोठा होतो. कोटी, दशकोटी, अब्ज काय असेल ते होईल. पण कोणतरी आला आणि पाठीमागचा एकच पुसून टाकला तर नाही, हे 1 कोटी होते आता झाले त्याचे. सगळं ज्या गाड्या घोड्या आणि सगळे आपल्या मिळालेल्या माड्या आहेत ना, त्या सगळ्या शून्य आहेत, पाठीमागे 1 नसेल तर. म्हणून रामाला जो विसरला ना तो आत्मघातकी, हे समर्थांचं सांगणं आहे. म्हणून इथं आपलं काही नाही, लक्षात घ्यायचं. आत्मारामध्ये एक उभे आहे बघा. येथे तुझे काहीच नाही, बोलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जेथीचा तेथे. तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान सांडता पैल पारू पावसील बापा. वेळ मिळाला तर आत्मारामाचा पण अभ्यास आपण करत असाल, पण मुद्दा म्हणून करा. अगदी छोटा ग्रंथ, अगदी छोटा. सगळा दासबोध आणि सगळा मनोबोध आणि सगळ्या ज्या रचना आहेत समर्थांच्या, त्या सगळ्याचा सार त्याने आत्माराममध्ये. आत्मारामच आपलाच आत्मा त्यात ओतून ठेवलेला आहे. त्यामुळे तो बघण्यासारखा आहे आणि छोटासाच आहे, अगदी छोटा. सहज तासाभरात वाचून होईल असा ग्रंथ आहे. पण चिंतन करायला आयुष्य सुद्धा पुरणार नाही. त्यातली ओवी आहे, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आलाशी जाई जेथीचा तेथे. उगमाकडे जा, तू प्रवाह बनून, या जीवनाच्या प्रवाहामधून असा कसपटासारखा वाहू नकोस. या तीरावरून या तीरावर अहम आणि ममतेचे 2 तीर आहेत, आणि त्या 2 तीरावर तू हेलकावे खातोस, आणि तिथून उठ हे सांगायचं आहे. चुकून आलास म्हणून प्रपंच करताना
समाधान जाऊ नये एवढा प्रपंच आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून जेवढा जेवढा प्रयत्न आपण करतो, जी काय करतो प्रयत्न भगवंताला प्राप्तीची, त्याला भक्ती असं नाव आहे. ही भक्ती प्राप्त करायला पाहिजे. म्हणून माझं काही नाही, त्यातली मालकी हळूहळू काढून टाकली पाहिजे. माझं काहीच नाही, अहो शरीर माझं नाही समर्थ म्हणतात, मग दुसऱ्याचा विचार कशाला करायचा. फार सुंदर ओळ आहे. तुझं नव्हे शरीर ते इतरांचा कोण विचार आहे. अरे तुझं शरीरच तुझं नव्हे, मग पोरं कुठली, नातवंड कुठली, प्रॉपर्टी कुठली, नोकरी कुठली, व्यापार कुठला, हे कसलं काय बोलतोस, हे गप्पा यायचं नुसत्या व्यर्थ बडबड हरिविन असं म्हणण्यासारखं आहे. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बडे. काय म्हणतात, तुझं नवे शरीर, इथे इतरांचा कोण विचार, कशाला दुसऱ्याचा विचार करत बसतोस. आता एक भगवंत साचार, खरं काय असेल तर एक भगवंत आहे, सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज कसं बोलतात तसं समर्थ म्हणतात, आता एक भगवंत साचार आहे. एकदा त्याची सत्ता मानली ना की कर्तृत्वाची भ्रांती निघूनच जाते. हकीकत असणारी रामाची सत्ता, अन्य काय नाही. माझं काही हट्ट आणि आग्रह जे आहेत ते सगळे उद्वेग संपून जातात. कुठला उद्वेगच राहत नाही, कुठली चिंता राहत नाही, आणि कायमस्वरूपाची शांती, कायमस्वरूपाचं समाधान प्राप्त होतं. कधी देवाची सत्ता मानली तर माझं काही नाही, आहे तितके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. सोपं झालं आपलं. वाचता वाचता हेच करायला पाहिजे आपण, आहे तितके देवाचे. मग देवाचे म्हटलं तर त्याच्यावरली मालकी हळूच काढून घेतली पाहिजे विचारानं. आणि मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. उद्वेग कधी जाईल आणि शांती प्राप्त होईल, आहे तितके देवाचे असं म्हटल्यामुळं, आहे तितकं माझं म्हटल्यामुळं उद्वेग आला आणि चिंतेला सुरुवात झाली म्हणून समजायचं. म्हणून माझं म्हटल्यानं उद्वेग आणि देवाचं म्हटलं ना समाधान. मगाशी उभी आपण ऐकलेलं आहे, आपलं कर्तृत्व मांडलं तर तो दुःखी होतो आणि रामाला करता मांडला तर तो सुखी होतो. किती फरक आहे बघा विचारानं कसं आपल्याला सुख प्राप्त होतं, नुसता विचार केल्यामुळं. म्हणून जन्म हेच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आपल्याला जर पुढची दुःखाची परंपरा जर थांबवायची असेल तर जन्माला संपवायला पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम इंद्रियार्थेषु वैराग्यम अनुंकाराएव च. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. प्रत्येकात दोष बघ, प्रत्येकात. मी सुरुवात जन्माने केली, आम्हाला जन्माचं दुःख होतंय नाही, होत नाही. उभविती गुडिया माऊली म्हणतात, जो बाळ बळीया वाडे तो भोजनाचे ती कोडे. आयुष्य निमाले आतुडेकडे ते ग्लानीच नाही. अरे मुलाचं आयुष्य सांभाळले, वाढदिवस साजरा केला, 15वा 14वा 7वा 8वा, किती फटाके किती फुगे उडवायचे आणि फोडायचे. कशाबद्दल, आपलं बाळ ह्यातला मरणापर्यंत 1 वर्ष लवकर जवळ गेलं म्हणून. किती गंमत आहे, संत कसे विचार करायला सांगतात बघा. हा वाढदिवस काय कमी दिवस आहे आयुष्यातला, तो वाढदिवस नसतो. वाढदिवसाची परंपरा आपल्याला पाश्चिमात्य राष्ट्रातून आलेली आहे. म्हणून दिवे फुकतात, आम्ही दिवे लावतो हिंदू संस्कृतीमध्ये, ते दिवे फुकतात आणि फुकणाऱ्यांचा आम्ही काय करतो, इमिटेशन सगळं करत असतोय. याला काय अर्थ आहे, विचार करण्यासारखा भाव आहे. येतं म्हणून काय करावं की जर एकदा भगवंताची सत्ता मानली तर या जन्माचं काय दुःख आहे लक्षात येतं. म्हणून माझं म्हणून जी आसक्ती वाढते ती बंधनात टाकते, आणि माझं म्हणल्यामुळं देव बाजूला जातो. प्रॉपर्टीला माझं म्हणलं ना म्हणून देवाला माझा म्हणावा, देवाला माझा कोणच म्हणत नाही, प्रॉपर्टीला माझं म्हणतात. आणि देव फक्त देणारा, देव म्हणजे देणारा, त्यानं द्यायचं आणि आम्ही काय करायचं, फक्त घ्यायचं, एवढाच आपला व्यवहार आहे. म्हणून काय मिळवणं, हातात काय येणार आहे. याच्या क्षणी मरून जाशी तरी रघुनाथाशी अंतरशी, कुठल्या क्षणी मरून जाशील काय सांगता येत नाही. काय माहित आहे का, हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे. ज्ञानेश्वरी 9वा अध्याय. माशी पाक पाकडी तव हे सरे. माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतोय ना तितका मरायला लागतो. काहीतरी साधना कर की रे बाबा, आणि जाताना तू बी आनंदात जा आणि दुसऱ्याला पण आनंदात घेऊन जा, म्हणजे त्यामध्ये आनंद दे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, माझं म्हणतोशी म्हणून या. कशामुळे झालंय, येच क्षणी मरून जाशी तरी रघुनाथाशी अंतरशी. माझे म्हणतोशी म्हणून या. तू माझं म्हणतोस म्हणून बंधनात पडलास, नाहीतर बंधन पडलं नसतं. म्हणून जन्मादयाचे फळ काय आहे तर परमात्म प्राप्ती झाली पाहिजे. आणि देह प्रपंच ही भरवशाची नाही ठिकाणं बरं काय. ह्याच्यावर भरवसा ठेवून किती वर्ष काढायची सांगा.
शेवटच्या क्षणाला ह्यातली कुठली उपयोगाला येतात? स्त्री पुत्र कलत्र ही अवघीची मायावंत, शेवटचा अंत न पवे कुणी, यमाच्या हाती बांधुनी देती भूषणे घेती काढून, या आयशात चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. हे चोर आहेत म्हणतात तुकाराम महाराज, आणि आपण म्हणतोय हे माझे आहेत. माझे नाहीत, लुटारू आहेत, लुटारू. मी आहे त्यांच्या बाबतीत लुटारू. आपण हे समजायचं. नंतर सारखं दासपूत असताना आपण म्हणतोय ते अमुक तेवढे जीव आहेत, ते कमी दर्जाचे आहेत, मी तेवढा आहे असा असा. असं नाही. मी पण दुसऱ्याला पाहुण्या पहिना मी जर नावं ठेवत असेल तर मी कुणाचा तरी पाहुणा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इथं म्हणतात अंगावरली भूषणं राखत नाहीत, आयशी सृष्टीची चाली, समर्थ म्हणतात. हे असंच आहे सृष्टीमध्ये सगळं. ऐशी सृष्टीची चाली. कशाला संपत्तीचा वर्ग वाळतो? संपत्ती दुपारची सावली. डोक्यात ठेवलं ना, दुपारची सावली किती वेळ राहणार आहे मला जरा सांगा. काही क्षण, दुपारचा वेळ माध्यांची किती वेळ असते सांगा. काही मिनिटाची म्हणूया आपण. केवढा मोठा दृष्टांत दिलाय बघा. लक्षात येत नाही आपल्याला लवकर. दासबोध अभ्यास किंवा पारायण करताना लक्षात येत नाही, पण ज्यावेळी आपण खरोखर अभ्यासाला बसतो ना त्यावेळी कळतं की ऐशी सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैशी तरी निघून गेली हळूहळू. सगळे केस गेले, कान गेले, सगळे गेले. कशाला वाचवण्याचा प्रयत्न करतोस? ते जाणारच आहे, जायची जाणारच आहे. आणि जायची स्थितीच असते ती. 70-75 झालीने ऐकू यायला नाही तर ऐकायचं आपण मशीन लावू नये. माझं मी सांगावलं म्हणजे कुणी त्याच्यावर काही ओटू असं म्हणू नये की आम्ही मशीन लावली नाही आम्हाला ऐकूच वाटते. ऐकायचं काय राहिले आता 75 वर्षात? आता शिव्याच तेवढ्या ऐकायच्या आहेत घरातल्यांच्या, बाकी काय नाही. ऐकू येत नाही. सून भांड्या पडते, ऐकू येत नाही. बरं झालं काहीतरी काहीतरी बोला. हिचा केवढा खर्च आहे औषधाचा अशी म्हणत असते या जेवण करत. ऐकू येत नाही ना, बरं झालं. म्हणून ऐकू येण्यापूर्वी ऐकून घ्यावं, आणि डोळे आहेत तोवर दासबोधाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. नाहीतर नंतर वैसा हळू निघून गेली, हळूहळू सगळं जाणार आहे. दुपारची सावली आहे. संपत्तीचा गर्व बाळगण्याचा अर्थ नाही. म्हणून परमात्मा प्राप्ती सगळ्यात मोठी कमाई, सगळ्यात मोठी श्रेष्ठ दर्जाची कमाई कोणती असेल तर परमात्मा प्राप्ती. अन्यथा काही नाही कमाई. आपण का कमाई त्याला म्हणायचे? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. काय संत बोलतात बघा. सगळ्यात मोठं महाधन कोणतं असेल तर परमात्म्याची सेवा जी आहे, ती उपासना जी आहे, ती सगळ्यात मोठं धन आहे आपल्याकडचं. नाम घेऊन आपल्याकडे जर साठवलं तर ही सगळ्यात मोठी पुंजी असते. घाबरायची शक्यताच नाही. नाही तर संसार घाबरतोयच आपल्याला. माया भिगवते संत म्हणतात. आणि भिगवणारी माया जर आपल्याला घाबरायचं नसेल, शूर बनायचं असेल तर आपल्याकडे एक पुंजी पाहिजे, आणि शस्त्र नामाचं असलं पाहिजे. त्यावेळीच आपल्याला त्यावेळी कळतं की परमार्थ हे महाधन आहे. कारण हे कुठलंच धन प्रपंचातलं पुढच्या जन्मात वापरायला मिळत नाही. फक्त परमार्थच पुढच्या जन्मात. समजा दुर्दैवानं आपल्याला देह प्राप्त झाला. दुर्दैवानं का म्हणतो? याच जन्मात मोक्ष प्राप्त करायला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये उभ्या उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे काय चक्र परिभ्रमेगा. आता हे जर वर्णन आहे, आमचे डॉक्टर काका सद्गुरू म्हणतात उपजे ते नाशे एवढंच म्हणायचं, नाशिले पुनरपी दिशे म्हणायचं नाही. दिसायला परत यायचं नाही इकडे. पण आम्हाला काय आहे ते दिसेल. मी मृत्यूनंतर सुद्धा काय आमचे डॉक्टर काय सारखे दृष्टांत मला सुचतात की म्हणतात की मृत्यूपत्र केलंच, चांगलं केलंच, पण मृत्यूपत्राप्रमाणे होतंय काय बघायला मागं येऊ नकोस. कारण काय मागं येऊन याचा अर्थ काय? उपजे ते नाशेच, नाशिले पुनरपी दिशा करायचंच नाही. ती सृष्टीच्या संदर्भातला न्याय आहे, तो आपल्या बाबतीत घ्यायचा नाही. म्हणून परमात्मा प्राप्ती पुढच्या जन्मामध्ये सुद्धा उपयोगाला पडते. म्हणून काहीतरी घेऊन जा जे पुढच्या जन्मात सुद्धा तुला उपयोगी पडेल. कारण शास्त्र सगळं सांगतं जे प्राप्त केलेलं पुण्य आहे सुखाच्या रूपानं पुढच्या जन्मात मिळेल. बरं झालं तेवढं तरी मिळवूया आपण मधला मार्ग. जन्म नाकारता नाही आला किंवा जन्म थांबवता आला नाही तर किमान दुःख तरी थांबवता येतं ना. त्यामुळे रिकामा हातानं जाणं काय जन्माचं सार्थक नाही. काहीतरी आहे. तसा संसारी आला मायाजाळी गुंडाळीरा, अंती एकलाची गेला हात झाडून. समर्थ काय म्हणतात? हात झाडून. हातात आहेच काय? म्हणून मगाशीच आपण सुरुवातीला चिंतनात घेतलं जेवढं मुठीत मावतंय तेच माझं आहे. आणि मुठीत फक्त नाम मावते. नाम साधना केलेली मुठीत मावते, कारण ती अंतःकरणाशी निगडीत असते. म्हणून नरदेहाचं ओचित कोणतं असेल तर भगवंताला ओळखला पाहिजे. सगळ्यांची ओळख केली, सगळ्यांची ओळख वाढवली, पण देवाला का विसरलास रे बाबा? समर्थ प्रश्न विचारतात. रोज देवाची ओळख वाढव. कधीतरी गेलास तरी ओळखायलाच पाहिजे तरी हा तूच आहेस तू. नाम घ्यावं असं म्हणतात की नामाचा आवाज राम ऐकेल. श्रीराम जय जय राम.
असं आमचा आवाज जो आहे ना, आवाजाची सवय रामाला रोज होईल ना, आणि नंतर गेल्यावर म्हणेल हां ह्याचा आवाज माझ्या ओळखीचा आहे, आलाच काय ये म्हणतील आणि दार उघडून आत घेतील. आणि कधीतरी काहीच केलं नाही तर गेलं तर हा कोण माझ्या काय ओळखीचा नाही म्हणतील राम, कारण ह्याचा आवाज माझ्या परिचयाचाच नाही, कारण म्हटलाच नाही राम ना. आवाज कसा परिचयाचा होईल? म्हणून इथं तू देवाला ओळखला नाहीस तर सगळं व्यर्थ आहे. जगात वावरतोस पण जग नियंत्याला विसरलास. समर्थ चपकलपणाने त्याच्यावरती उभी करतात. उगाच घर पाहून गेला, घर धनी नाही ओळखला. घर धन्याला ओळखाय नाही, नुसता घरच बघून गेलास काय? आपण बरेच वेळा घरात कुठेतरी गेलो तरी तेच, मंदिरात गेलो तरी तेच. हे किती सालचं कुठल्या ह्याच्यातलं राष्ट्रकूट काळातलं घरा देवालय आहे का कुठला? खांब किती आहेत, खांबावरचे नक्षी. अरे देव तरी बघ एकदा तरी. मंदिरात आला देव बघत नाही, त्यातली कलाकुसर बघत राहतो, देव बघायचं राहून जातो. म्हणून इथं म्हणतात घर उगाच घर पाहून गेलास, आलास आणि घर पाहून गेलास, घरदानी नाही ओळखला. राजामधून आला परी राजाने नाथ महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, ओळखला हरी धन्य तो संसारी. कोण धन्य? ज्यानं घरात भगवंताला ओळखला. म्हणून प्रपंचातली ओळख ही उद्वेगाला कारण होते, हा पतनाला कारण होते. म्हणून ज्याने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, ते अशी नाही ओळखले तोची पतित. कोण पतित? ज्यानं भगवंताला ओळखला नाही. एवढं ब्रह्मांड निर्माण केलं, तुझा श्वास चालवतो, रक्ताभिसरण सगळं तुझं चालवतो, सगळ्याच गोष्टी ज्याबद्दल कृतज्ञता जरा पण नाही. एवढं छोटंसं काम आपलं कोणतरी केलं तर केवढी कृतज्ञता. खाली पडलेला पेन कोणतरी वरती दिला तर आपण आभार म्हणतो. आणि माझा श्वास चालवतो त्याच्याबद्दल एकदा पण थँक्यू म्हणायचं नाही. झोपेतून उठल्यावरती एकदाही झोपताना म्हणायचं नाही आजचा दिवस मला न मरता, मी काहीच हाड वगैरे फ्रॅक्चर न होता मी चांगला आहे, देवा आभार तुझं. असं का म्हणत नाही आपण? काय म्हणत नाही? कशाबद्दल तसा कृतज्ञता व्यक्त करत नाही? फार विचार करणाऱ्या गोष्टी असतात. नाही ते माझं सगळं कर्तृत्व आहे. एकदा कसं असं ज्या बेडवरती के नर्स म्हणते ॲडमिट होता आठवडाभर ICU मध्ये, तुम्ही निघालाय धन्यवाद. नर्स म्हणते, आम्ही म्हटलं धन्यवाद का? याच बेडवर गेल्या 4-5 महिन्यात 5-6 पेशंट मेलेत, तू कसा जगलास? आता जाताना त्या बेडला नमस्कार करावा आणि रामाला म्हणावं तूच मला वाचवलास. ही कृतज्ञता पाहिजे ना. पण कृतज्ञताच नसते. नाही ते डॉक्टर आमची चांगली लागली ना त्यामुळे मी वाचलो. अरे काय गंमत बोलताय? नाही माझा व्यायाम असतोय ना, सूर्यनमस्कार रोज घालतोय मी, त्यामुळे मी वाचलो. हे फक्त सगळ्या कर्तृत्वाच्या भ्रांत्या आहेत. आपण आपल्यावर काही घेऊन या, सगळं देवावर सोपवावं. म्हणून ज्यानं संसारी घातलं त्याला पहिल्याला ओळखायला पाहिजे. आणि या प्रपंचाचं स्वरूप जे आहे तो मुळात नास काय म्हणतात समर्थ. आणि तो कसा करावा? विवेकी करावा, नेटका विवेक बाळगून. मात्र विवेकाची व्याख्या आपण मगाशी ऐकलेली आहे, अतिशय सुंदर व्याख्या आहे. तो विवेक तसा विवेकानं प्रपंच करावा. करू नये म्हणत नाही समर्थ, त्याने केला नाही तसा लौकिक दृष्ट्या. पण आम्हाला सांगतात करा, पण कसा करा? विवेक एक करावा नेटका. आणि नेटका करता फिका होत जातो. नेटका करतात त्याचा अर्थ काय बघा, की प्रपंच नीट नेटका कर. उगीच बारीक सारीक गोष्टीसाठी कुणाकडे तरी भिक्षा मागायला जाऊ नकोस. असं तेवढं पोटापुरतं तुझ्या मिळव, याला म्हणायचा नेटका. आमचे सद्गुरू म्हणतात नेटका करावा, नेटानं आम्ही करतोय. कसं करतोय? नेटानं. नेटानं म्हणजे प्रपंचाशिवाय दुसरं काय करायचंच नाही. मग फिका कसा होईल? रोज गडद होतोय, रोज गडद. रोज मुलाबाळांच्या बद्दल नातवंडाबद्दलची आसक्ती वाढत राहते आणि वृद्धत्वामध्ये अधिक आसक्ती वाढते. सगळा देह म्हातारा होतो आणि वासना तेवढी तरुण 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 होते. रोज नवीन पालवी फुटा लागते वासनेला वृद्धत्वामध्ये. हा उदाहरणातले आहेत ना आपले, काय कुठं ग्रंथात वगैरे सांगायची काय गरज सुद्धा नाही. आपलं रोजचं उदाहरण आहे. जास्त आसक्ती कधी वाटत असेल तर 60 नंतर आसक्ती वाढते. अगोदर आसक्ती नसतेच. अगोदर काहीतरी करायचं आहे म्हणून करत असतात, संसार करत असतात. पण खरी आसक्ती वाढते ना ती 60 नंतर. म्हणजे नेटका म्हणजे काय? नेटका असावा, नेटाने नको. कारण प्रपंचामधली दुरुस्ती अशक्य आहे. प्रपंचात दुरुस्त्या कधी करत जायचं नाही, कारण होतच नाही दुरुस्ती. समर्थ म्हणतात की प्रपंच करणं म्हणजे केळीच्या पानावर जेवण्यासारखं आहे. केळीच्या पानावर जेवण्यासारखं आहे. केळीच्या पानावर आपला एक भात वाढला, त्याच्यात आमटी घातली तर आमटी कुठल्या दिशेला घरंगळत जाईल काय सांगता येत नाही. बरं घरंगळत जायला लागली म्हणून पकडावी तर कुठून तर दिशी ते पान केळीचं फाटेल सांगता येत नाही. तसं आहे प्रपंच. मग आपण किती सावरायचा प्रयत्न करायचा? सावरायचं नाही, आहे तसे प्रयत्न करायचं आणि होईल ते देवावर सोडायचं आणि रिकामं व्हायचं. पण तसं आपल्याला करता येत नाही. ठेवले आनंद ते तैशीचे राहावे वाचण्यापुरतं बरं असते हो.
फार सुंदर वाटते ऐकताना, सांगताना लोकांना प्रवचनातून बरं वाटतंय. पण करायची गोष्ट आली ना तर परमार्थासारखी अवघड गोष्ट कुठली नाही. पण विचारानं केला ना तर परमार्थासारखी सोपी गोष्ट कोणती नाही. म्हणून प्रपंचात दुरुस्ती करत बसण्याची काय गरज नाही. गलबल्या वेगळे परब्रह्म जाणावे म्हणतात ना, तेवढंच जाणायचं, बाकी विषय काय करत नाही. म्हणून आपलं खरं काय हित आहे म्हणजे स्वहित कशात आहे, काही करावे स्वहित, ते संतांनाच विचारलं पाहिजे. म्हणून ग्रंथांचं वाचन कधीच बंद करायचं नाही. आपल्या घरातलं बोलायला बरं काय, पारायणातनं होणारं, सज्जनगडावर होणाऱ्या पारायणात, शिवतरगळीमध्ये होणाऱ्या पारायणात आपण सामील होतो, चांगली गोष्ट आहे. रोज अभ्यास असला पाहिजे कुठल्या तरी ग्रंथाचा. आणि त्यात विशेषत्वानं आपण विचार केलेला आहे की दासबोधासारखा सोपा आणि अगाध वेदांत शास्त्र सांगणारा दुसरा ग्रंथ आपल्याकडे सापडणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द अवघड आहेत, तसेच तुकोबांचे आहेत, तसेच त्या नाथांचे आहेत. त्या मानाने विचार जर केला तर समर्थांचे एकदम सगळं बारीक बारीक करून फक्त तोंडात घातलंय, पण गिळायला सुद्धा नको वाटते आम्हाला. त्यामुळं भगवंताला जाणण्यामध्ये खरं हित आहे. समर्थ म्हणतात हाट भरला संसाराचा, बाजार आहे हा सगळा, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. प्रत्येकात देव बघायचं. ह्यातनं मला मोक्षाचं काय आहे का, ह्यातून मला आनंद काय आहे काय, सारखं सुख बघायचं नाही, आनंद बघायचा. प्रत्येकात जर आपण देव बघायला लागलो ना, प्रत्येकात म्हणजे माणसात देव तसं नाही हा, प्रत्येक करण्यामध्ये आपल्या भगवंत असं जर जाणायला लागलो तर नफा पाहावा देवाचा, हे जे सिद्ध होतं. म्हणून घाट भरला संसाराचा, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होय. सगळं जे आयुष्यभर केलेलं कष्ट आहे ना, तो देवाचा नफा मिळवून जाओ, मुद्दल कधी घालवू नये. फार महत्वाची गोष्ट आहे. पुढचं व्याज बुडलं तरी चालेल, पण व्याज बुडतंय, देह पडू दे, मुद्दल सोडायचं नाही. आणि मुद्दल आहे परमात्मा, त्याला एकदा पकडलं ना, यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हायला पाहिजे. तर शेवटचा दिवस गोड व्हायला आयुष्यभर कडवटपणाने जर वागलो असेल ना मी, तर शेवटचा दिवस गोड व्हायला अवघड आहे. म्हणून बहिर्मुखता सोडली पाहिजे आणि अंतर्मुख आपण झालो पाहिजे. म्हणून अंतर्निष्ठच का तरुण जातात, कारण अंतरंगामध्ये परमार्थाचा विचार करतात. सगळ्यात श्रेष्ठ कोणतं असेल तर मन. हे मनच देवाला खूप आवडत असतं. आणि आपण मन तेवढं प्रपंचाला देतो आणि माझं शरीर देवाला देतो, जे शरीर देवाला आवडत नाही. मीच दिलेलं तू मला कशाला देतोस असं ते म्हणतात. आता मनाची निर्मिती देवाची जरी असली तर ते मन मला प्रिय आहे. तू म्हणे हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी, 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरीतल्या ओव्या फार सुंदर आहेत. त्या ओव्या म्हणतात की तू मनाला माझं स्वरूप करून टाक. म्हणून काय, हे किती मौल्यवान रत्न दिलेलं आहे. समर्थ म्हणतात आपल्याला नरदेहाच्या रूपानं, आयुष्य रत्नपेटी माझी भजन रत्न गोमटी. त्यामधली नामाची भजनाची रत्न गोमटे आहेत, उपासनेची रत्न गोमटे आहेत. ईश्वरी अर्पणी लुटी आनंदाची करा. सगळं देवाला अर्पण करावं आणि आपण आनंद लुटावं. मन देवाला दिलं ना आपण आनंदी होतो. आणि मन माझ्याकडे ठेवून किती राबलो परमार्थासाठी, किती अभ्यास केला ह्या देहानं, तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे मनानं, म्हणूनच मनालाच आदेश केला आहे समर्थांनी 205 श्लोकातून. मनाला जो उपदेश करायचं कारण ते आहे की मनाशिवाय परमार्थ होत नाही बरं का. म्हणून मनानं परमार्थ करता आला पाहिजे, बहिर्मुखता सोडली पाहिजे. आयुष्य रत्नपेटी आहे म्हणतात. म्हणून विचारानंच आयुष्याला खरी सार्थकता प्राप्त होते. विचार नसेल तर काय आहे, अविचारानं नुसतं दुःखच वाटायला येणार. ज्याला मूढत्व म्हणतात तो संपल्यानंतर, अविचार संपल्यानंतरच आपल्याला सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे दासबोधाचा अभ्यास आपण करताना जीवनाची कुडी सोडवावीतच त्यातनं, पण सोडवण्यासाठी तो वापरावा. पण खरी परीक्षा म्हणजे आहे कधी, ज्यावेळी आपलं समाधान टिकून राहील ना, त्यावेळी दासबोध पचला म्हणायचा. दासबोधात मी पास झालो असं केव्हा समजायचं, सतत समाधानी मी राहिलो, कधीही उद्वेग होत नाही, अत्यंत शांत वृत्ती निर्माण झाली. याचा अर्थ मला दासबोधाच्या सगळ्या परीक्षा अभ्यास उतरला. नाहीतर मग कदाचित मुखात राहतो, लिखाणात राहतो, यामुळे सांगण्यात राहतो. एवढ्यात राहता कामा नये कुठलाही परमार्थ. आतमध्ये उतरता आला पाहिजे. दुसऱ्याला सांगायला नाही जमलं तरी स्वतःसाठी ते वापरलं पाहिजे. आणि जेव्हा असं आपण स्वतःसाठी वापरतो ना, त्यावेळी समाधान टिकून राहतं. पण आहे भरपूर, पण त्या ठिकाणी जे मर्म आहे ना, ते भगवंताचं मर्म सापडलं पाहिजे. ज्याला मर्म सापडते ना, त्याचा अभ्यासही नंतर थांबतो. अभ्यासही करावा लागत. भांडार घरे भरली परी आस्थेची काय म्हणतात अडकली. समर्थ काय म्हणतात, भांडार घरे भरली परी आस्थेची अडकली, हातीनं येता किल्ली काय म्हणतात सर्व व्यर्थ. जर किल्ली सापडली नाही ना,
एवढं भांडार घर तिजोरी समोर आहे आपल्या म्हणूया धनधान्याची किंवा आणखीन काय आहे, हिरे जवाहीत सगळे आहेत, पण किल्ली नसेल तर काय उपयोग आहे हो? आम्ही एखादा फ्लॅट होता, तो होता 19व्या मजल्यावरती, ते लाईट गेला होता, त्यामुळे चढत 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 सगळेजण आम्ही गेलो होते आणि ती त्यांच्या त्या घरात पूजा करायची होती. सगळं चढवून तिथं गेल्यावर ते म्हणतात किल्ली गाडीत राहिली. आम्ही डोक्याला हात लावला, जा बाबा म्हटलं घेऊन, आणि आम्ही आता अर्धा तास वाट बघत असतो. तू आता तुझा श्वास आता वाढव आणि एकदा किल्ली सापडायला लागते. हा नाही किल्ली सापडली ना नुसतं वाचण्यात राहतं ते, आणि पारायणापुरतं मर्यादित राहतं. असा पारायणाचा विषय कुठला ग्रंथ होऊ नये. पहिल्यांदा पारायण करावे, पण पारायण करताना सुद्धा बरेच वेळा ते वाचणारे वाचक असतात ना, ते फार फास्ट असतात, कारण त्यांनी भरपूर अभ्यास केलेला असतो आणि ते आपण त्याच्या मागोमाग वाचत असतो. आम्ही आमच्यासारखी कत्तरी बसलेली दासबोध किंवा ज्ञानेश्वरी पारायणला, हे कुठं आले बघायचं, ह्यांचं कुठं आले, ह्यांचं कुठं, तवर समास शेवट झाला श्रीराम. अरे कुठला समासाला आलाय आणि दशक कुठला काहीच माहित नाही. ह्याचं बघणं आणि त्याचं बघणं संपत, आजचं पारायण संपलं म्हणून जाहीर केलं आम्ही उठतो. यांना अभ्यास होत नाही. घरात शांतपणे ग्रंथ उघडायचा, 1 तास कुकर हे ते सगळं बाजूला ठेवायचं, काही विचार करत बसायचं नाही. दूध तापत ठेवून दासबोध वाचायला बसायचं नाही, नाहीतर मग तिकडे सूचना कराव्या लागतात, श्रीराम, आणि त्यांना खून करायची. बघा 3 शिट्टा झाल्यात काय तिकडे. कुणाला? पतिदेवांना तिकडे सांगायचं, कारण आमचा दासबोध चालला असतो, किंवा नवऱ्याला किंवा मग पत्नीला सांगायचं, तिकडे जरा बघ, हा ते जरा अमुक अमुक माझं चाललेलं होतं, ते बाहेरून एकदम पाहुणे येणार होते, ते आलेत काय बघ. तिकडे दासबोधामध्ये लक्ष. 1 तास दासबोधासाठी, दुसरं काही करणार नाही. 1 तास श्रीराम जयरामासाठी, बस सगळी साधनाच संपून जाते. एक दिवस असा येतो दासबोध, आपण जसं म्हणतो ना, ताट खाल्लं भरलं, ब्रेकर दिला, बाजूला ताट केलं आणि उठला, तसं उठता आलं पाहिजे परमार्थात. सारखं सारखं खेळत बसायचं नाही, मला आणि दासबोध वाचायला पाहिजे, काहीच करायचं नंतर गरज पडत नाही. इतक्या टप्प्यावर आपण येतो. त्यामुळे अभ्यास कसा, 1 तास दासबोध, 1 तास श्रीराम जयराम, हे जर कायमचं पत्ती जर ठेवलं ना, तो पचलाच म्हणून समजायचा. 5 वर्षामध्ये वृत्तीच बदलून जाईल आणि प्रारब्ध दुसरं वेगळं तयार होईल आपलं. पण आपण त्या दृष्टीनं नेटानं ज्याला शब्द वापरला ना, तो नेटानं या अर्थानं नेटका, असा नेटका दासबोधाचा अभ्यास जर झाला ना, तर निश्चितपणे तो व्यर्थ जात नाही. म्हणून भांडारघरे भरलेले आहेत, पण त्याची किल्ली सापडली पाहिजे. आपण रामरक्षा बरोबर म्हणतो, सीता शक्ती आहे, बरोबर आहे, पण हनुमान कीलकम पहिल्या श्लोकामध्ये वर्णन आहे, ही सुरुवातीचे ध्यानाचे श्लोक आहेत, त्यातच म्हणतात सीता शक्ती हनुमान कीलकम. जर रामाला भेटायचं असेल ना, यांना अगोदर बघायला लागते ह्यांच्याकडं, ती किल्ली आहे, हनुमंत ही किल्ली आहे रामाला भेटण्याची. तसं समर्थांच्या जवळ जायचं आहे ना, गण्णाबाई आता आई गेल्या ना, त्या पद्धतीने जर जायचं असेल ना, तर समर्थांच्या दासबोधाची किल्ली एकदा सापडायला पाहिजे बरोबर. मग बरोबर आपला प्रवेश त्यामध्ये होतो. म्हणजे भांडारघरी जी भरलेली आहेत ना, सगळी आपल्यासाठी खुली होतात, आणि खुली झाली की आपल्यासमोर सगळं मांडून ठेवलेलं बघायलाच मिळतं. हे जे एवढं म्हणून जे आहे, ती सार्थकता त्यामध्ये लपलेली आहे. पण जन्माला आल्याचं फळ कोणतं? माऊलीने समर्थांच्या ओव्या आहेत की, जन्मा आली याचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करिता निरफळ, भूमिभार होय नरदेहाचे उचित, काही करावे स्वहित, यथानुक्त्या चित्तवित्त समर्थ सर्वोत्तमी लावावे. एक 2 ओव्याचा आपण विचार केलेला आहे. अशा चिंतनानं दासबोधाचा सुद्धा अभ्यास आपल्याकडून व्हावा. वेळ संपलेली आहे. आपण सर्वांनी मला इथं आमंत्रित केलं. आम्हाला आमच्या भगिनीच आहेत, माधुरीताई माझ्या गुरुभगिनी आहेत, संचिताताई माझ्या गुरुभगिनी आहेत, आमोद माझा गुरुबंधू आहे. ही सगळी मंडळी, तुम्ही पण आमचे सगळे गुरुबंधूच आहात. कारण माझ्या सद्गुरूंनी प्रथम जर अभ्यास दासबोधाचा, दासबोध चिंतनिका अभ्यासनासारखा ग्रंथ आहे आमच्या सद्गुरूंचा, दासबोध चिंतनिका. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अभ्यासला असेल, त्यांचा दासबोध पण आहे. आणि दासबोधाचं लिखाण आणि त्याची मांडणी जी आहे ना, विवरण अत्यंत उत्तम पद्धतीने केलेला दासबोध आपल्याला उपलब्ध आहे. आमचा शिवगड अध्यात्म ट्रस्ट नावाचा ट्रस्ट आहे मुरगुडामध्ये, जिथं आमचे सद्गुरू राहतात. कधीतरी यावं आपण दर्शनाला, आमच्या सद्गुरूंचं दर्शन घ्यावं. त्यांचं वय आता 91 आहेत. बघता 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 आपल्याला समर्थांचं दर्शन झाल्यासारखं वाटेल. कारण 25-26 वर्ष सज्जनगणावरती त्यांनी अभ्यास वर्ग घेतले. आता देह थकलेला आहे, त्यामुळंच त्याचा अभ्यास वर्ग बंद झाले. मी आमंत्रित करतो त्या आमच्या परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना कधीतरी यावं आणि आमच्या शिवगड अध्यात्म ट्रस्टला भेट द्यावी, आमच्या सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि आम्हाला बोलवलं याबद्दल मी सगळ्यांचे, संयोजकांचे,
तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि प्रवचनाला विराम घेतो. पण जय जय रघुवीर समर्थ.